Hello friends. So friends, I am Madhukar Gaikwad, the director of Vidyadan Online English Classes, New Nanded. So friends, today we are going to start a very important portion in English language, that is grammar. Today we are going to start grammar section. Hello. So friends, there is a proverb in English, well beginning is half done. कुठल्याही कामाची सुरुवात जर चांगल्या प्रकारे केली तर ते अर्ध्या आधीच झाल्यासारखं असतं. And you know well, grammar is very important. You know, if you want to learn any language in this world, you have to learn for the grammar of that language. So grammar is the base of language, and grammar doesn't belong to any special class, special standard. KG to PG, 5th standard to 12th standard, same grammar. म्हणजे ग्रामर साठी की ह्या वर्गाचं हे ग्रामर, त्या वर्गाचं ते ग्रामर असं काहीही म्हणता येत नाही. तर जगातली कुठली भाषा शिकायची असेल तर तुम्हाला त्या भाषेचं व्याकरण म्हणजे ग्रामर आलं पाहिजे. कारण ग्रामर ही त्या भाषेचं टेक्निक आहे. काय ग्रामर आल्याशिवाय तुम्हाला ती लँग्वेज जमणार नाही. अँड यू नो, वी लर्न इंग्लिश ॲज अ थर्ड लँग्वेज इन सेमी मीडियम आणि मराठी मीडियम. सेमी माध्यमामध्ये आणि मराठी माध्यमामध्ये आपण इंग्लिश आपण तृतीय भाषा म्हणून शिकतो. मीन्स वी लर्न इंग्लिश थ्रू मराठी. आपण कारण तृतीय भाषा आहे ना ती, तर त्या भाषेचं ग्रामर जमणं अत्यंत आवश्यक आहे. फॉर आवर एक्झाम्स, फॉर टू इम्प्रूव्ह आवर लँग्वेज. फक्त एक्झामसाठीच नाही तर आपली इंग्लिश लँग्वेज सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी ग्रामरची आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्र, आजपासून तुम्ही एक न्यू नोटबुक, स्पेशल नोटबुक फॉर ग्रामर, एक वही करायची आहे आणि आपण ग्रामर आता आजपासून कंटिन्यू करणार आहोत. चला तर ग्रामर. व्हॉट इज ग्रामर? माय फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय ग्रामर? वी हॅव बीन लर्निंग ग्रामर ॲट लिस्ट सिन्स 5th स्टँडर्ड. इयत्ता 5वी पासून आपण ग्रामर शिकत आलेलो. सो माय फर्स्ट क्वेश्चन, कॅन यू टेल एनीबडी? हॅलो, व्हॉट इज ग्रामर? सो ग्रामर मीन्स व्याकरण. नो, व्याकरण मीन्स ग्रामर. इट्स नॉट अ प्रॉपर आन्सर. सो व्हॉट इज ग्रामर? ग्रामर इज a technique or science of any language. ग्रामर म्हणजे, व्याकरण म्हणजे कोणत्याही भाषेचं तंत्र आहे, शास्त्र आहे. वी यूज एनी लँग्वेज बाय युजिंग धिस टेक्निक. हे टेक्निक वापरून आपण कुठली लँग्वेज शिकू शकतो. देन नाव कम टू आवर स्पेशल पोर्शन, स्पेशल इम्पॉर्टन्स ऑफ द ग्रामर अकॉर्डिंग टू आवर academic year, our education. So friends, if you want to be perfect in English, you should be perfect in grammar. Every chapter of grammar depends upon grammar. Hello. तर ग्रामर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. तर ग्रामर म्हणजे कुठल्याही भाषेचं एक टेक्निक असतं, तंत्र असतं. एखादी भाषा शिकायची असेल तर ते आपण आत्मसात केलं पाहिजे. ओके. देन इन ग्रामर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट लेसन, विच इज द बेसिक लेसन. लेसन नंबर 1, टेन्स. टेन्स.
It's our first period. That's why I would like to tell you in detail what is the importance of tense. टेन्स काय आहे अगोदर हे पाहूया आपण. जसे की व्हॉट इज ग्रामर. ग्रामर इज टेक्निक और सायन्स ऑफ एनी लँग्वेज. लाईक दॅट माय नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज टेन्स. टेन्स म्हणजे काय. टेन्स मीन्स नॉट पीरियड, नॉट टाइम. टेन्स म्हणजे काय. कॅन यू टेल मी. टेन्स म्हणजे काय. तर टेन्स मीन्स द चेंजेस इन द ऍक्शन और वर्ब, इट इज कॉल्ड टेन्स. क्रियेमध्ये किंवा क्रियापदामध्ये होणाऱ्या बदलांनाच काळ किंवा टेन्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राईट और राइट्स, राइटिंग, wrote, written. These are the changes in verb. Write or writes, लिहितो, लिहिते, लिहितात. रायटिंग लिहित आहे, लिहित होता, लिहित होते, लिहित आहे. रोट लिहिलो, रिटर्न लिहिल्या गेलं. चेंजेस इन द वर्ब और चेंजेस इन द ऍक्शन, इट इज कॉल्ड टेन्स. काळामध्ये किंवा क्रियेमध्ये होणाऱ्या बदलालाच टेन्स असं म्हणतात. चला तर नाव वी आर गोइंग टू लर्न द टेन्स इन डिटेल. So first of all, I would like to tell you the importance of tense. So friends, if you want to be perfect in grammar, you should be perfect in tense. And you know, tense is the base of grammar. Grammar is the base of English language or any language. And English language is the base of education. And education is the base of लाईफ. काय. टेन्स हा ग्रामरचा बेस आहे. ग्रामर हे इंग्लिश लँग्वेजचा बेस आहे. इंग्लिश हे तुमच्या शिक्षणाचा एज्युकेशनचा बेस आहे. आणि इनडायरेक्टली द एज्युकेशन इज द बेस ऑफ युअर लाईफ ना. आणि शिक्षण हे तुमच्या जीवनाचा पाया आहे. बरोबर आहे. तर टेन्स. फ्रेंड्स, we have been learning tense at least since 4th standard. You know all. There are 3 tense, major tense, present tense, future tense, past tense, वगैरह वगैरह. Every tense is divided into 4 subparts. हे सर्व माहित आहे. तरी पण जर as I told you just now, tense is the base of grammar. For example, you are going to convert a sentence of active voice into passive voice. What is the first rule? First rule is that you have to identify the tense of given sentence. If you are going to convert direct sentence into indirect sentence, there are changes in the tense, like simple present tense into simple past. I write a letter, I wrote a letter. Ravi write a letter, Ravi wrote a letter. Simple past tense into past perfect. Ravi wrote a letter, Ravi had written a letter. Degree, question tag, you know in question tag there is a rule. एक रूल आहे क्वेश्चन टॅग मध्ये की दिलेल्या वाक्यामध्ये जर am, is, are, was, were, have, has, had, shall, should, will, would, can, could, may, might, must अशा प्रकारचे टू बी किंवा सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग वर्ब जर नसतील तर अशा वेळी त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना वाक्याच्या काळानुसार डू, डज, डीड घ्यावं लागतं. मग अशा वेळी तुम्हाला त्या वाक्याचा टेन्स कळायला पाहिजे. बरोबर आहे. सो असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. व्हाट ग्रामर आहे. खूप ग्रामर घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये तुम्ही मला ते सर्व जमते. मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाव यू आर वेल प्रिपेअर्ड इन टेन्स. यू आर माय स्टुडंट्स. Now already you are perfect in tense.
You can identify the tense. You can turn the tense simple into part perfect to present continuous. हे सगळं तुम्हाला जमतंय. तरी पण आपल्याला सुरुवात करायची आहे. ओके, लेट अस स्टार्ट. टेन्स. Tense is divided into three major parts. किंवा there are three major kinds of tense. काळाचे तीन प्रकार आहेत. हे तुम्हाला माहित आहे. त्यापैकी जो पहिला टेन्स आहे तो आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. So let us start present tense. So in present tense, present tense is divided into four subparts. Present tense is divided into four subparts. प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार आहेत. त्यापैकी पहिला आपण पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्स. इन मराठी साधा वर्तमान काळ. सो फ्रेंड्स, वेर वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठं करतात? टू इंडिकेट आवर डेली हॅबिट्स. आपल्या ज्या दैनंदिन सवयी आहेत. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. मी दररोज सकाळी लवकर उठते. द युनिव्हर्सल ट्रूथ. The sun rises in the east. We celebrate Diwali every year. जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जे कस्टम्स आहेत, जे हॅबिच्युअल आहेत, म्हणजे जे काही आपले हॅबिट्स आहेत, या सर्व दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंटचा वापर करतात. फ्रेंड्स, तुम्ही सिंपल प्रेझेंट जरी चांगल्या प्रकारे एकच देर आर थ्री मेजर टेन्स. प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. एव्हरी टेन्स इज डिवायडेड इंटू फोर सब पार्ट्स. There are 12 subparts of the tense. And if you are perfect in only simple present tense, you will speak English with me. Only simple present tense. Early morning to late night. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही या सिंपल प्रेझेंटवर सांगता. जसं की मी सकाळी लवकर उठतो, मी ब्रश करतो, स्नान करतो, नाश्ता करतो, पेपर वाचतो, ट्युशनला जातो, शाळेला जातो, शाळेला जात नाही, शाळेला सुट्ट्या आहेत, वगैरे वगैरे जे काही आहे, हे सगळं आपण सिंपल प्रेझेंट मध्ये वापरतो. तर सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. रूल नंबर 1. सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला सांगायला आवडेल, यू आर द स्टुडंट्स, बट युअर पॅरेंट्स, युअर एल्डर ब्रदर्स, सिस्टर्स, नेबर्स, फ्रेंड्स आर प्रेझेंट ॲट युअर होम. दे मे अटेंड माय क्लास. कारण ग्रामर हे इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी कुणीही क्लास करू शकतो. ओके. सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो फ्रेंड्स, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 25 years. आणि असं शिकवत असताना आम्ही विद्यार्थ्यांकडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी शिकतो. आपण काय करतो, टीचर लोक काय करतात, पण सांगतात एस प्लस V1 प्लस O झालं.
म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, व्ही फट म्हणजे काय, ओ म्हणजे काय हेच कळत नसेल तर वाईसचं वाक्य सोडवत असताना आम्ही जरा किती जरी सांगितलं की आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट, देन सब्जेक्ट, देन वर्ब, but so many students are unable to identify the object, subject and verb. सब्जेक्ट म्हणजे काय, येस येस म्हणजे सब्जेक्ट म्हणाल तुम्ही, व्ही म्हणजे वर्ब, ओ म्हणजे ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, आय टेक टी इन द मॉर्निंग. आय टेक टी इन द मॉर्निंग. एक लक्षात ठेवा हा, आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. मे बी यू आर इन 8th स्टँडर्ड, 9th, 10th, 12th, डिग्री, पीजी. आत्ताही जरी तुम्ही ठरवला की आय वॉन्ट टू बी परफेक्ट इन इंग्लिश, इन ग्रामर, दिस इज द बिगिनिंग, ही सुरुवात आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या राहून जातात. आता एकही गोष्ट राहणार नाही. वी हॅव लॉट ऑफ टाइम. काही शिल्लक राहणार नाही. बट यू शुड बी रेडी. तुमची तयारी पाहिजे. आय टेक टी इन द मॉर्निंग, उद्याला हेच वाक्य आपल्याला व्हाईस साठी विचारलं जातं. व्हाईसचा फर्स्ट रूल आहे आयडेंटिफाय द टेन्स, देन आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट वगैरे वगैरे. देर आर सो मेनी रूल्स. ठीक आहे, आपण नंतर जाणार आहोत. आय टेक टी इन द मॉर्निंग, यामध्ये आय सब्जेक्ट आहे पण का? आय सब्जेक्ट का आहे? कारण आपण चांगल्या मराठीमधून शिकून समजून घ्यायचं हे की जो क्रिया करतो, आय, वी, यू, ही, सी, इट, दे, रवी, राधा, पीपल, टीचर, एनिमल, काऊ, दीज आर द सब्जेक्ट्स. आय हा सब्जेक्ट आहे कारण आय हा क्रिया करणारा आहे. मग ज्याच्यावर कर्त्याची ज्याच्यावर क्रिया होते त्याला ऑब्जेक्ट म्हणायचंय. उदाहरणार्थ हा आय कशावर क्रिया करायला आहे? टीवर. कशावर क्रिया होत आहे? टीवर. म्हणजे आय टेक टी, ज्याच्यावर, आता आय टीच ग्रामर, आय सब्जेक्ट, टीच वर्ब आणि ग्रामर ऑब्जेक्ट. कारण माझ्याकडून ग्रामरवर क्रिया व्हायली. आय टेक टी, तर ज्याच्याकडून क्रिया होती तो सब्जेक्ट, ज्याच्यावर क्रिया होते तो ऑब्जेक्ट, आणि जी क्रिया होते, एक जी क्रिया होती ते वर्ब. There are so many questions in the exam related to tense. Use the proper form of the verb given in the bracket. टेन्स शी संबंधित शब्द आहे. टर्न द टेन्स, आयडेंटिफाय द टेन्स, आणि एव्हरी चॅप्टर ऑफ द ग्रामर डिपेंड्स ऑन द टेन्स. काय टेन्सवर प्रत्येक चॅप्टर डिपेंड करतं. तर हे सब्जेक्ट, हे वर्ब, हे ऑब्जेक्ट. इन द मॉर्निंग हे आहे कॉम्प्लिमेंटरी, रिमेन पार्ट ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा उर्वरित भाग आहे. तर हे झालं एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे सर्व तुम्हाला रूल पाठ करावे लागतील. लेट अस स्टार्ट सम सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स, जसं आता आपण एक वाक्य घेतलं होतं, आय टेक टी, आय टेक टी. आता एक लक्षात घ्या, वाक्य किती छोटं आहे किती मोठं आहे हे लक्षात घेऊ नका. त्याचं कन्स्ट्रक्शन काय, त्याची रचना काय आहे. आय टेक टी, आय टेक टी इन द मॉर्निंग, आय टेक टी एव्हरी डे इन द मॉर्निंग, आय टेक टी एव्हरी डे इन द मॉर्निंग विथ माय फॅमिली मेंबर्स. कितीही वाक्याच्या सुरुवात हेच असते. काय तुम्हाला टेन्स ओळखायचं असेल तर इथेच असतो. आय टेक टी पुढे काही असेल मग, आय टेक टी एव्हरी डे अर्ली इन द मॉर्निंग विथ माय फ्रेंड्स इन द रेस्टॉरंट. वाक्य किती मोठं घेता येतं, परंतु देर आर सम लिमिटेशन्स. ऑनलाईन क्लास, आय टेक टी इन द मॉर्निंग.
ठीक आहे एवढंच. आय टेक टी इन द मॉर्निंग काय आवश्यकता नाही, ते खूप वाक्य मोठं व्हायले. आय टेक टी सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब. असर्टिव्ह अफर्मेटिव्ह म्हणजे हे आहे विधानवाचक वाक्य आणि होकारार्थी आहे. असर्टिव्ह अफर्मेटिव्ह. देन आय डू नॉट टेक tea. I do not take tea. Simple present, simple present. This formula is not enough for all the sentences. Only assertive, affirmative. Subject plus verb plus object. I take tea. मी चहा पितो पिते. Then मी चहा पीत नाही. मी चहा पीत नाही. Assertive, affirmative. Assertive, negative. But both are assertive. First one, affirmative. Second one, negative. But both are assertive. पहिले होकारार्थी आहे, होकारार्थी विधान आहे. दुसरं नकारार्थी विधान आहे. पण दोन्ही विधानवाचक आहेत. ओके. आय डू नॉट टेक टी. मी चहा पीत नाही. देन डू आय टेक टी. डू आय टेक टी. मी चहा घेतो का. डू आय टेक टी. मी चहा घेतो का हे आहे येस नो टाइप क्वेश्चन और वर्बल क्वेश्चन. डू आय टेक टी. मी चहा घेतो का. मी चहा का घेतो हे वेगळं आणि मी चहा घेतो का. डू आय टेक टी. मी चहा घेतो का. नेक्स्ट 4 नंबर. व्हॉट डू आय टेक. व्हॉट डू आय टेक. मी काय घेतो घेते. ते बघा 4 वाक्य हे आहे असर्टिव्ह अफर्मेटिव्ह, असर्टिव्ह निगेटिव्ह, व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. तसे अनेक क्वेश्चन तयार होऊ शकतात. व्हेअर डू आय टेक टी. व्हाय डू आय टेक टी. विथ हुम डू आय टेक टी. असे प्रश्न तयार होऊ शकतात. तर हा एक झाला, एक एक्झाम्पल झालं की आय टेक टी, आय डू नॉट टेक टी, डू आय टेक टी, व्हॉट डू आय टेक. सो फ्रेंड्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर थोडक्यामध्ये 2 मिनिटात की जायचंय कुठं. रिअली इफ यू आर रेडी, इफ यू वॉन्ट टू परफेक्ट इन इंग्लिश, एक्झाम जाऊ द्या बाजूला. तुम्हाला इंग्लिश मध्ये परफेक्ट व्हायचं असेल, इंग्लिश लँग्वेज मध्ये परफेक्ट व्हायचं असेल, यू शुड बी परफेक्ट इन टेन्स फर्स्ट. नंतर तर बघूया पुढं काय ते. मी एक एक्सपेरिमेंट करून दाखवतो तुमच्या पुढं काही वाक्यांचा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कुठं जायचंय, आपल्याला काय करणार आहोत आपण. मी एक वाक्य घेतलं या ठिकाणी की समजा आय राईट अ पोएम. आय राईट अ पोएम. सिंपल प्रेझेंट टेन्स. आय राईट अ पोएम. मी या वाक्याची काही मराठी करणार आहे, इंग्लिश मध्ये करणार आहे. काहीच समजणार नाही तुम्हाला, गोंधळून जाऊ नका. ओके. कारण अरे एवढं फास्ट सांगायचं कसं शक्य, असं काही नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. हे वाक्य आपण आता तुम्हाला हे समजलं ना, आय टेक टी, बस इट इज इनफ फॉर टुडे. आजच्या दिवसासाठी एवढं पुरेसं आहे. पण हे टेन्स पूर्ण संपल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक चॅप्टर जे आहे, प्रत्येक मग चेंज व्हाईस असू दे, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, डिग्री, कुठलंही काय असू द्या, ते तुम्हाला सोपं वाटणार आहे. चला, आय राईट अ पोएम. मी फक्त म्हणणार आहे, एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे. काय समजते ते बघा. लक्षात नाही तरी गोंधळून जाऊ नका, घाबरू नका. आय राईट अ पोएम. I write a poem. I do not write a poem. Do I write a poem? What do I write? Simple present tense. Present continuous tense.
I am writing a poem. I am writing a poem. I am not writing a poem. Am I writing a poem? What am I writing? Present continuous tense. Present perfect. I have written a poem. I have not written a poem. Have I written a poem? What have I written? Present perfect continuous tense. I have been writing a poem. I have not been writing a poem. Have I been writing a poem? What have I been writing? Present tense complete. Past tense. I wrote a poem. I did not write a poem. Did I write a poem? What did I write? I was writing a poem. I was not writing a poem. Was I writing a poem? What was I writing? I had written a poem. I had not written a poem. Had I written a poem? What had I written? I had been writing a poem. I had not been writing a poem. Had I been writing a poem? I shall write a poem. I shall be writing a poem. I shall have written a poem. I shall have been writing a poem. Perfect. Okay? In Marathi. मी कविता लिहितो, मी कविता लिहित नाही, मी कविता लिहितो, मी कविता लिहित नाही, मी कविता लिहितो का? मी काय लिहितो? मी कविता लिहित आहे, मी कविता लिहित नाही आहे. मी कविता लिहित आहे, मी कविता लिहित नाही, मी काय लिहित आहे? मी कविता का? सॉरी, एम आय रायटिंग अ पोएम? मी कविता लिहित आहे का? व्हॉट एम आय रायटिंग? मी काय लिहित आहे? देन मी कविता लिहिली आहे, मी कविता लिहिली नाही आहे, मी कविता लिहिली आहे का? मी काय लिहिली आहे? देन मी एक कविता लिहीन, मी एक कविता लिहित असेल, मी एक कविता लिहिली असेल, मी एक कविता लिहित आलेलो असेल. अशा प्रकारे आपण एवढं जरी झालं तर यू आर परफेक्ट इन टेन्स. ओके, तर हे अशा प्रकारे आपण जाणार आहोत. दिस इज आवर फर्स्ट व्हिडिओ. And remaining part of the tense we will learn in second video. We shall talk here. Bye bye. See you again. Thank you.